नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत कैरीची चटणी. तर इकडे मी कैरी घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आणि 2 टोमॅटो पण घेतले आहेत. आता मी कट करून घेते. हे बघा, टोमॅटो आणि कैरी याच पद्धतीने कट करून घ्यायचे, बघू शकतात. इकडे गॅसवर कढई पण ठेवून घेतली आहे. कढई व्यवस्थित गरम करून घेऊ. कढई गरम झाली आहे, तेल टाकून घेते मी. तेल पण गरम झालं आहे, कैरी पण टाकून घेऊ आपण. सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. झाकण ठेवून घेते. आपण बघून घेऊ आपले टमाटे आणि कैरी शिजली का. गॅस बंद करून घेते. आता काढून घेऊ आपण. इकडे मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि टमाट्याची वरची साल काढून घेतली. आता मिक्सरमध्ये काढून घेते. कैरी पण टाकून घेऊ आपण. कैरीची पण साल काढून घेतली आहे. कैरी पण टाकून घेतली आहे. आता थोडंसं चवीप्रमाणे मीठ पण टाकून घेते. लाल मिरची पावडर, कोथिंबीर, आंबट गोड चव येण्यासाठी साखर पण टाकून घेते. 1 चमचा साखर बारीक करून घेते मिक्सरला. हे बघा, बारीक करून घेतलं. जास्त पण बारीक करायचं नाही आपल्याला. हे बघा, आता भांड्यात काढून घेते मी. हे बघा, भांड्यात काढून घेतलं आहे आणि तेल पण गरम करून घेतलं आहे. जिरं मोहरीची फोडणी देऊन घेते. जिरं, मोहरी, कढीपत्ता, ही बघा आपली चटणी बनवून तयार आहे, बघू शकतात. झाली आपली चटणी बनवून. थोडीशी वरतून कोथिंबीर पण टाकून घेते. ही बघा आपली कैरीची चटणी बनवून तयार आहे, बघू शकतात. तुम्ही पण बनवून बघा, खूप छान होते. आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.